सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर मावशी आणि मी चालले आठवडा आरतीला. केंद्रात मंगळवारी असते आरती, तर आम्ही चाललो होतो आरतीला. तर काल रात्री मावशींना स्वप्न पडलं होतं की स्वामी दिसतात आहे, संजीवनी ताई दिसतात आहे, जिलेबी दिसतीये स्वामींच्या पुढ्यात. मग मावशींनी आज स्वामींसाठी खास जिलेबी घेतली. मग आम्ही जिलेबी घेतो पण तिथे थांबलो. आजूची चालली होती मस्ती, ती बोलत होती आई चल ना. मग स्वामींसाठी जिलेबी घेतली प्रसादासाठी. तिथनं आम्ही निघालो गल्ली गल्लीतनं मैत्रिणीच्या घरी. तर मैत्रिणीचा उरकलं नव्हतं, मग तिने पण पटकन ड्रेस वगैरे घातला, तिचं पण उरकलं. त्यानंतर आम्ही गेलो केंद्रात. तर केंद्रात आज पारायण होतं, पारायणाची समाप्ती होती. कारण धर्मनाथ बीज असल्यामुळं मग ते 7 दिवसात आधी पारायण चालू केलं होतं. मग ते 7 दिवसाचं पारायण समाप्ती होती, तर नवनाथांची आरती चालू होती. स्वामी सिद्धार्था जय देव जय श्री नवनाथा हो स्वामी नवनाथा चिंतासुनी जालंधर उपत्ती यदकुंडाता यकानि पपैदास गजकर्णाथ जय देव जय श्री नवनाथा दाता जयाचे चरणापरी झाले चरपटीनाथ गहिनी गोपी चंद अडवंतनाथ हरिणे रक्षणे श्री 2026 माझं पहिलंच हळदी कुंकू, आणि ते पण केंद्रातनच झालं. मी कुठंच हळदी कुंकाला गेले नव्हते. पहिलेच हळदी कुंकू हे केंद्रात झालं. आणि वाहण्यासाठी त्यांनी केळीचं पान दिलं होतं छोटं, की आपण स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो असं. खूप सुंदर अनुभव आहे, आणि खूप छान वाटलं की पहिलंच हळदी कुंकू हे माझं केंद्रात झालं. आणि अशा प्रकारे आम्ही केंद्रातनं आरतीला गेलो. छान असं हळदी कुंकू वगैरे झालं, छान आरतीही झाली. नंतर आम्ही निघालो घरी. घरी जातानाच मार्गदर्शन चालू होतं मुलांसाठी, कारण गुरुवारी आहे गणेश जयंती, मागी गणेश जयंती. तर दादांचं मार्गदर्शन होतं. हवन युक्त वर्षाची सेवा होणार होती, ते दादा सांगत होते. मग मी पण माझ्या मुलीला घेऊन जाणार आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग.